आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या वेशीवरती पोहोचलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या शेतकऱ्यांची काल मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा झाली। मात्र यामध्ये काहीही तोडगा न निघाल्याने आज दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। मंत्रिमंडळात ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित असतील। दरम्यान आमचं समाधान झालं तर मोर्चा थांबवू, अन्यथा मोर्चा सुरूच राहणार असल्याची भूमिका किसान सभेच्या नेत्यांनी घेतली आहे। वन जमिनीच्या जे प्लॉट दिलेले आहेत ते एकदम नगण्य प्लॉट दिलेले आहेत। 20 गुंठे, 30 गुंठे, 40 गुंठे, 5 गुंठे। तर आमचं असं म्हणणं आहे का आमच्या ताब्यात जेवढी जमीन आहे, जेवढा प्लॉट आहे तो पूर्णच्या पूर्ण 4 हेक्टरपर्यंत तो पूर्ण मिळाला पाहिजे। व्यवस्था आम्ही आमची स्वतः केलेली आहे। हे मैदान आम्हाला उपलब्ध झालं ही एक गोष्ट सोडली तर आमचा सीधा आम्ही स्वतः आणला आहे। आम्ही रात्री त्याचा स्वयंपाक केला, आम्ही जेवलो। आता सकाळचा नाश्ता पण आम्ही केला। याच्याकरता आम्ही कुणाची मदत घेतलेली नाही शासनाची वगैरे, पण शासनाने मात्र आरोग्य सुविधा ज्या काय असतील, इथले लाईट्स आहेत हे आम्हाला पुरवले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। तर जिथपर्यंत हा मोर्चा पोहोचलाय त्याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, सध्या हा मोर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन धडकलाय, मात्र आता पुढे कोणाकोणासोबत त्यांच्या चर्चा होणार आहेत, बैठका होणार आहेत आणि त्यानंतर त्यांची भूमिका ते मांडतील काय, सध्या हे सगळे मोर्चातले शेतकरी म्हणतात? नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून निघालेला हा मोर्चा आता शहापूरच्या कळंब गावामध्ये येऊन धडकलेला आहे आणि हे लाल वादळ हळूहळू मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करतंय। मात्र तब्बल 125 किलोमीटर ज्यावेळेला हे लोक पायी चाललेले आहे, त्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडताना आपल्याला पाहायला मिळते। अनेकांच्या पायाला सूज आलेली आहे, तर काही मोर्चेकरी आहे त्यांचे पाय जर आपण ह्या दृश्यांमध्ये बघितले तर अक्षरशः सालं त्या पायाची निघालेली आहे आणि ही दृश्य जी आहे ती या मोर्चाकरांची अतिशय बोलकी दृश्य आहे। त्यांच्या वेदना कशा पद्धतीने असतील हे सांगण्याची गरज नाही, कारण ही दृश्यच या सगळ्याबाबत बोलकी आहे। खरं तर गेली 3 दिवस हे लोक पायी चालताय, काही 5 दिवसापासून चालताय। पायाला जखम झाली आहे तरी देखील तुम्ही चालताय, काय मागणं आहे तुमच्या? आमच्या फॉरेस्ट प्लॉटची मागणी आहे साहेब, दुसरे कांद्याला भाव मिळाला पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे, अशा आमच्या काही मागण्या आहेत। आणि जे.पी. गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईला पायी चाललेलो आहे। सरकारने काल तुमच्याशी बोलणीही केली, बोलण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही त्या शिष्टमंडळामध्ये आहात। काय वाटतं, सरकार तोडगा काढण्यासाठी सकारात्मक वाटतंय? सरकार वेळ मारून नेण्यासाठी ह्या ठिकाणी सर्वच्या सर्व मागण्या ह्या ठिकाणी मान्य करेल। पण मागचा जर आपण अनुभव घेतला 2018चा, तुम्हाला मी ह्या ठिकाणी विधानसभेच्या पटलावरचं पत्र मुख्य सचिवांचं दाखवलं, त्या ठिकाणी सर्व मागण्या मान्य केल्या। आज 5 वर्षाहून 7 दिवस झालेत, अजून एकही मागणीची अंमलबजावणी झालेली नाही आणि 2018च्याच मागण्या घेऊन त्याच मागण्या आज 2023 मध्ये घेऊन आम्ही चाललोय। म्हणून कोणत्या याच्यावर आपण या ठिकाणी विश्वास ठेवायचा शिंदे सरकारवरती आणि मोर्चा मागे घ्यायचा? तर ह्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे, त्या ठिकाणी चर्चा पण होईल। चर्चा सकारात्मक होऊन आम्ही घरी जाणार नाही, त्या ठिकाणी चर्चा सकारात्मक होईल। त्यांनी 4-5 दिवसामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा ज्या विभागाचे प्रमुख असतील त्यांच्या मार्फत कार्यवाहीला सुरुवात करून द्यायची आणि आम्हाला 4-5 दिवसांनी खात्री पटली तर आम्ही ह्या ठिकाणी माघार जाऊ, नाहीतर अजून आम्ही पुढे जाऊ। आपण बघतोय मोर्चेकऱ्यांची ही भूमिका आहे, शिष्टमंडळाच्या नेत्यांची ही भूमिका आहे। खरं तर ही भूमिकाच सगळं काही सांगून जाते की हा मोर्चा पुढे किती दिवस चालेल। याचं कारण आहे की यापूर्वी 2018 साली अशा स्वरूपाचा मोर्चा किसान सभेच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता। त्यावेळी देखील सरकारने आश्वासन या सगळ्या नेत्यांना आणि शिष्टमंडळाला दिलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्ण झालं नाही। या सगळ्या मागण्यांमध्ये सगळ्यात वादाचा मुद्दा जो आहे तो वन जमिनींचा आहे। त्यांना सातबारा जो आहे तो या आदिवासी बांधवांच्या नावावर करून द्यावा अशा स्वरूपाची मागणी आहे। मुळात याबाबतचा निर्णय झालेला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून हे सगळे शेतकरी जे आहे ते आक्रमक आहे आणि म्हणून ते माघारी फिरायला तयार नाही। आता देखील आपण त्यांची भूमिका ऐकली की जर सरकारने चर्चा केली, चर्चा सुरू झाली, चर्चा संपल्यानंतर देखील आम्ही याच ठिकाणी ठाण मांडू, कारण जोपर्यंत अंमलबजावणी खालच्या जिल्ह्यांमध्ये होत नाही तोपर्यंत आम्ही हा मोर्चा माघारी फिरवणार नाही। त्यामुळे मोर्चेकरी आंदोलनावरती ठाम आहे, मोर्चा पुढे नेण्यावर ठाम आहे। त्यामुळे हे लाल वादळ थांबेल अशा प्रकारची शक्यता आता तरी वर्तवणं शक्य नाहीये, कारण आता अधिक आक्रमक हे लोक झालेले आहे। ऊन वारा पाऊस कुठलीही तमा न करता हे लाल वादळ आता मुंबईच्या दिशेनं हळूहळू पुढे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतंय। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि या मोर्चातले प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत रहा।
चर्चा करून सुद्धा जर मागण्यांचं समर्थन किंवा आमचं समाधान झालं तरच आम्ही मोर्चा मागे घेऊ, अन्यथा हा मोर्चा मुंबईमध्ये जाऊन धडकेल असं मोर्चेकऱ्यांनी सांगितलंय. आता मुंबईमध्ये यापूर्वी अनेक अशी लाल वादळ आली, मात्र त्याचा काहीही फरक पडणार नाही असं वंचितचे बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. तर जात पाहून मतदान केलं असेल तर शेतकऱ्याला माझ्या मालाला भाव मिळाला पाहिजे असं म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही असं देखील आंबेडकरांनी म्हटलं. हे लाल वादळ आज मागच्याही वेळेस निघालं होतं ना आताही निघालेलं आहे. नवीन काय त्याच्यामध्ये? शेतकरी माझ्या शेताच्या मालाला भाव कुठला पक्ष देणार आहे हे जोपर्यंत बघणार नाही आणि त्याला मतदान जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शेतकरी मातीतच जाणार. आता असणारा कापसाचा शेतकरी मी जर म्हणालो तर त्याला 6,500 यानंतर आता थेट जाऊयात विधानसभेमध्ये. देवेंद्र फडणवीस बोलतायत. विश्वास संपादित केला आणि हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिने येणं जाणं चालू केलं. मग ती कधी म्हणायची की आता तुम्ही डिझायनर माझे क्लोथ्स तुम्ही वापरा. आता इथे पद्धत आहे की डिझायनर क्लोथ वापरायचे असतात, ते परत करायचे असतात. ही मुंबईतली पद्धत आहे. माझी पत्नी सोशल लाईफमध्ये असल्यामुळे ती देखील ते करत असते. सगळेच करतात मुंबईमध्ये. त्याप्रमाणे त्यातनं अजून विश्वास संपादन झाला. मग ती डिझायनर कपडे घेऊन यायची किंवा काही अजून गोष्टी घेऊन यायची. हळूच एक दिवस तिने सांगितलं की माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय आणि तुम्ही त्यांना सोडवा. तर माझ्या पत्नीने सांगितलं की ठीक आहे, तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक. तोपर्यंत म्हणजे हे जे तिने सांगणं चालू केलं तोपर्यंत सरकार बदललं नव्हतं. हे सांगितलं सरकार बदलल्यावर. तोपर्यंत ती फक्त त्या ठिकाणी विश्वास संपादन करत होती. आणि मग सरकार बदलल्यानंतर तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा. तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं. काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू. त्यावेळेस माझ्या पत्नीने सिरियसली घेतलं नाही आणि तिला सांगितलं की हे आमचं काम नाही आणि हे फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाहीत. त्यानंतर परत तिने संबंध ठेवले आणि मग एक दिवस तिने हे सांगितलं पुन्हा की बघा आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल. आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया, नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या. माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही, पण हे मला सांगू नको. आणि जेव्हा मग वारंवार हा बुकीजचा विषय लागला तर माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केला, फोनवर ब्लॉक केला. ब्लॉक केल्यानंतर 2 दिवसांनी एका अननोन नंबरवरनं काही व्हिडिओज आले, काही क्लिप आल्या मोठ्या प्रमाणात आणि त्या ज्यावेळेस उघडून बघितल्या तर काही त्यातलं फालतूचं संभाषण जे काही पत्नीचं तिचं होतं सगळं ती टेप करत होती. पण त्यात काही गंभीर काहीच नाही. काही व्हिडिओज आले आणि हे व्हिडिओज आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये ती हार घालतीये, एखाद्या याच्यात पण तो म्यूट करून ठेवलाय, एखाद्या याच्यात अंगठी घालतीये, अशा प्रकारचे पण ते परत केलेलंही दिसत आहे त्याच्यामध्ये. या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गंभीर व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ असा दिसला की ही मुलगी बाहेर कुठेतरी म्हणजे तिने व्हिडिओ तयार केलाय, एक बॅग भरते, त्या बॅगेत पैसे भरते आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाठवला की तशीच बॅग ती आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते, जी एक बाई आमच्याकडे काम करते तिला देते. आणि मग त्याच्यात त्यांनी त्या व्यक्तीने धमक्या पाठवल्या की बघा हे सगळे आता आमच्याकडे व्हिडिओ आहेत, हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल, माझे सगळ्या पक्षांचे संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ आम्हाला मदतही करा
आमच्या सगळ्या केसेस परत घेण्याचा तुम्ही या ठिकाणी कारवाई सुरू करा. त्यावेळेस मग मला माझ्या पत्नीने ते सगळं सांगितलं. लागलीच मी पोलिसांना बोलवलं, ते सगळं पोलिसांना सांगितलं. तात्काळ FIR त्याचा दाखल करून घेतला, पण FIR पब्लिक नाही केला. आणि तो पब्लिक याकरता नाही केला की पोलिसांचं मत असं होतं की हा ॲब्स्कॉन्डिंग आहे, आता याला आपण ट्रॅप करू शकू, हा तुम्हाला संपर्क करेल. आणि म्हणून त्या व्हिडिओचं फॉरेन्सिकही केलं. आणि फॉर्च्युनेटली त्या सगळ्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये, म्हणजे जसं हे बॅग आहे, तर जी भरलेली बॅग आहे आणि जी दिलेली बॅग आहे, जिचा फ्रेम बाय फ्रेम झालेला आहे. ती ज्या बाईला दिली तिने ती उघडली होती, कारण तिला सांगितलं होतं कपडे आहेत, त्यामुळे तोही फोटो त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये क्लिअर कट हे येत आहे की ही जी भरलेली बॅग आहे आणि ही जी दिलेली बॅग आहे, ह्या दोन वेगळ्या आहेत, किंवा त्याच्यामध्ये हे पैसे वगैरे नाही आहेत. पण मग हे पोलिसांना ज्यावेळेस सांगितलं तर पोलिसांनी सांगितलं की त्यांना एंगेज करू. आणि मग त्यांची अशी एंगेजमेंट सुरू केली. एंगेजमेंट सुरू केल्यानंतर इतक्या धक्कादायक गोष्टी त्यातनं बाहेर यायला लागल्या. मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाही. कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही, पोलिसांना माहित नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी. आणि बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं, काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाहीये, त्यांनी घेतली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशन मध्ये ज्यावेळेस ती मुलगी तिला, कारण एंगेज करत होतो, तिला भेटायला बोलवलं, तर तिने बोलताना हे सांगितलं की मागच्या CPच्या काळामध्ये आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती, तुम्ही आल्यावर ती थांबली. आणि मग बोलता बोलता तिने सांगितलं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तर तिने काही नावं घेतली, आता जाऊ द्या, की नाही थोडं सिरियसली, थोडा सिरियस. हा विषय जो आहे ना, हा आपल्या सगळ्यांना समजून घेण्याचा विषय आहे. काय होऊ शकतं याचा, काय होऊ शकतं याचा विषय बोलू दे. आणि मग बोलता बोलता तिने ही हिंट दिली की कसं आम्हाला हे करायला सांगण्यात आलं होतं आणि आता जर तुम्ही आमच्या केसेस वापस केल्या तर आम्ही उलट सांगू, आम्ही उलट सांगायला तयार आहोत. आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आता रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, काही रेकॉर्डेड स्वरूपात नाही आहेत, पण त्यावेळी जे जे बोललं गेलं ते पोलीस डायरीत एंट्री करून घेतली आहे. आणि असं करत आता जवळपास तो व्यक्ती ट्रॅपमध्ये येणार होता, परंतु शेवटी आपण FIR जेव्हा दाखल करतो तो फार काळ काही लपून राहत नाही, त्यामुळे तो FIR कोर्टात 2 दिवसातच आपण पाठवतो. त्यामुळे एका वृत्तपत्राच्या हाती तो लागला आणि वृत्तपत्राने तो छापला. त्यामुळे आता कदाचित मुलगी सापडेल की नाही मला माहित नाही, पण तो माणूस तो पळालेला जातो, गेले 5-7 वर्ष पळालेला आहे. त्यामुळे तो माणूस आता सापडेल की नाही माहिती नाही, पण प्रयत्न हा होता, कदाचित तो 2-3 दिवसात हातात आला असता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं बघितल्यानंतर, म्हणजे मी पुन्हा सांगतो, माझा कोणावर आरोप नाहीये, पण ज्या प्रकारच्या हिंट तिने दिल्या, मी वारंवार हे सांगत होतो यापूर्वीही की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण काहीच सापडलं नाही. आणि मला ही हिंट होती की माझ्या कुटुंबावरही काहीतरी चाललेलं आहे, कारण काही लोक मला सांगायचे की तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण ईश्वराची कृपा आहे की या संदर्भात सगळे पुरावे हे त्या ठिकाणी हातामध्ये आले. तो व्यक्ती जर हातामध्ये आला असता तर मला असं वाटतं की फारच म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे. आणि विशेषतः आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक मोठ्या नेत्यांशी कन्व्हर्सेशन त्या व्यक्तीचे आहेत, म्हणजे या संदर्भातले नाही आहेत, जुने जुने कन्व्हर्सेशन आहेत की जे त्यांनी हे दाखवण्याकरता पाठवले की बघा माझं सगळ्यांची कशी ओळख आहे. अनेक मोठे नेते आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मी तर आपला आभारी आहे की आपण हा विषय उपस्थित केला आणि आता पोलीस या संदर्भात सगळी कारवाई करतात. त्या व्यक्तीला शोधून काढण्याचा प्रयत्न
हा निश्चितपणे होतोय, तो सापडेल, त्याच्यावर कारवाई होईल. पण मी या निमित्ताने एवढंच सांगतो की राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर आपण चाललो आहोत याचाही कधीतरी विचार हा आपल्याला करावा लागेल. जरा काय काय व्हिडिओ तयार केले आहेत. एक व्हिडिओ असा आहे की माझ्या पत्नीशी बोलते ती आणि बोलता बोलता साईडला गेली आहे आणि असे डॉलर दाखवले, डॉलर मी आता यांना देणार आहे. दिल्याचं कुठे दाखवलं नाही, मी यांना देणार आहे. आणि जवळजवळ 1.5 वर्ष ही मुलगी फोनवर बोलत होती, प्रत्येक फोन टेप करत होती. 1.5 वर्ष ती घरी येत होती आणि सोबत भाऊ किंवा कोणी बहीण कोणीतरी घेऊन यायचे, तो कॅमेऱ्याने पूर्ण जे जे काय ते शूट करून घेऊन जायचे. पण फॉर्च्युनेटली या सगळ्या याच्यात कुठलीही अशी आक्षेपार्ह गोष्ट ही त्यांना मिळाली नाही आणि म्हणून मग शेवटी त्यांनी अशा प्रकारचा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न केला. पण फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तेही अतिशय क्लिअर या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला खरोखर दुःख आहे की राजकारणामध्ये आपण कुठल्या स्तरावर चालू, आता याच्यामध्ये राजकीय आहे की नाही हे आज मी सांगू शकत नाही दादा. कारण जी व्यक्ती हे म्हणते की त्यांनी सांगितलं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या बाजूने बोलतो आणि सांगतो की त्यांनी कसं करायला सांगितलं होतं. तर अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे. पण आता याची योग्य ती चौकशी होईल. धन्यवाद. चला पुढे ठेव ना, निर्णय तर देऊ दे, निर्णय देऊ दे ना. लेईंग झाल्यानंतर मी स्थगनवरचा निर्णय देतो. सांगतो एक मिनिट. सन्मान्य नाना पटोलेजी, आज डिमांडवरती चर्चा आहे आणि नियमानुसार जेव्हा डिमांडवरती चर्चा असते तेव्हा आपण ऑर्डर ऑफ द डे मध्ये स्थगन वगैरे काही दाखवत नाही, परंतु आपल्यासाठी विशेष बाब करायला लागणारच. विधानसभेतलं कामकाज आपण थेट पाहत होतो आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ मनसेच्या आजच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली तरी रॅली काढणारच असा निर्धार मनसेचे नेते सुमित खांबेकर यांनी केलाय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेची रॅली आयोजित करण्यात आली. मात्र रॅली ज्या भागातून जाणार होती तो मुस्लिम बहुल भाग होता. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली. कारण औरंगाबादच्या नामांतराला मनसेचा देखील विरोध आणि त्यासाठीच ही मनसेची रॅली निघणार होती. मात्र मनसेची ही स्वप्नपूर्ती रॅली आहे आणि यासाठीच ही रॅली निघणार होती. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नामांतर केल्यानंतर मनसेची स्वप्नपूर्ती रॅली. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे देखील आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, जी इच्छा होती ते झालं, त्याचसोबत औरंगाबादचं नामांतर झालं आणि ज्यासाठी ही मनसेची रॅली होती त्यामागचा त्यांचा उद्देश काय होता? परवानगी का नाकारली जाते आणि तरी देखील मनसेचे नेते कार्यकर्ते ठाम आहेत का? इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध केल्यानंतर सर्वच हिंदुत्ववादी संघटना असतील, पक्ष असतील, त्यांनी विरोध या ठिकाणी समर्थनार्थ रॅली करायला सुरुवात केलेली आहे. आणि वातावरण शहराचं बिघडू नये यासाठी पोलीस कुठेच परवानगी देताना दिसत नाही. एकंदरीतच आपण बघतोय की मोठमोठे फ्लेक्स सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत आणि वेगवेगळे स्लोगन्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे एकंदरीतच आपण बघतो की रॅली का परवानगी भेटत नाही तर शहराचं वातावरण बिघडू नये म्हणून कुणाला रॅली दिली जात नाही. 2 मिनिट हे करा की बापू काय म्हणणार, रॅलीला परवानगी तर नाही? परवानगीची आम्हाला गरज नाही. आम्ही रितसरपणे पोलिसांना या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे. रितसर पत्र दिलं होतं आणि आमच्या राजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी जायला आम्हाला परवानगीची गरज नाही. सरकारने ज्या ठिकाणी सांगितलं होतं की 27 मार्च पर्यंत आपल्या हरकती सूचना नोंदवा, त्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून आमचं जे काय म्हणणं आहे छत्रपती संभाजीनगरला आमचं समर्थन आहे, या समर्थन सांगण्यासाठीच आम्ही आयुक्ताकडे जातोय. आणि या ठिकाणी आमच्या राजाच्या नावाला ज्यांनी विरोध केलाय, ज्या एमआयएम नावाच्या चिल्लर संघटनेने विरोध केलाय, जे खासदार गद्दार आहेत, देशद्रोह आहेत, ज्यांनी आमच्या राजाच्या नावाला विरोध केलाय त्यांनी देशद्रोह केलेला आहे. आणि आमची प्रमुख मागणी आहे की त्या खासदारावर आणि त्या बगल बच्चावर या ठिकाणी देशद्रोह अंतर्गत
गुन्हे दाखल करावे, त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि आम्हाला परवानगीची काय गरज आहे? गेले 9 दिवस झाला दिवसाढवळ्या तो माणूस या ठिकाणी आपल्या राजाच्या नावाला विरोध करत आंदोलन करतोय, त्यावेळेस प्रशासन का गप्प बसलंय? त्यांनी कॅन्डल मार्च काढला, त्यावेळेस प्रशासन गप्प काय? आणि आम्हाला परवानगीची काय गरज आहे? आमच्या राजाच्या समर्थनार्थ आम्हाला परवानगीची गरज नाही, गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, या ठिकाणून मोर्चा निघणारच. या कोपऱ्यावरच पोलिसांची फार मोठा फौजफाटा उभा आहे. पोलीस तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. संघर्ष आठवड्या आम्ही समर्थनामध्ये निघतोय. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध होऊच कसं काय शकतो? त्या नावाला विरोध होऊच कसं काय शकतो? सरकारने सांगितलेले 27 तारखेपर्यंत तुम्ही समर्थन आणि आक्षेप नोंदवा. आम्ही सरकारने जे सांगितले त्याचं पालन करून आम्ही आमचं समर्थन द्यायला चाललोय. पोलिसांनी अडवलं तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही पुढे जाणारच आहोत. निश्चितपणे आपण बघितलं पोलिसांनी सुद्धा मोठी मोर्चेबंदी करून ठेवलेली आहे. मनसे कार्यकर्ते सुद्धा इथून मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम आहेत. निश्चितपणे काही वेळातच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निश्चितपणे होऊ शकतो, कारण भूमिका ठाम आहे. जे ब्रेकनंतर स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये. आणि आता पुढची बातमी पाहूयात. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे. राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपावरती आहेत. संपाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय. या बेमुदत संपामुळे अनेक रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत, तर सरकारी कार्यालयातील कामकाज देखील ठप्प झालेलं आहे. तर जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी संपावरती गेलेत आणि या संपामुळे राज्यातील प्रमुख शहरातील प्रशासकीय यंत्रणा खोळंबल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसलाय. अशातच संप सुरू होऊन 2 दिवसांचा कालावधी उलटलेला असतानाच संपामध्ये फूट पडल्याचं दिसून येतंय. ठाणे आणि सोलापूर पाठोपाठ आणखी एका कर्मचारी संघटनेनं संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशन यांनी देखील संपातून माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेलाय. फेडरेशन आजपासून संपामध्ये सहभागी न होता कामावरती परततंय आणि लाल काळ्या फिती लावून कर्मचारी काम करतायत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपामुळे मेटाकुटेला आलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक शाळेत यावेत या मागणीसाठी रास्ता रोको केला. सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी गावातला हा प्रकार आहे. सकाळपासून विद्यार्थ्यांनी सिंदेवाही नवरगाव रस्ता जाम केलाय. जिल्हा परिषद शाळेच्या 1ली ते 7वीच्या मुलांनी रास्ता रोकोमध्ये सहभाग घेतला. कोरोना काळात आधीच आमची 2 वर्ष वाया गेली आहेत आणि आता शिक्षकांच्या संपामुळे आमचं नुकसान होतंय. त्यामुळे वर्गात शिक्षक आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. चंद्रपुरातून आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. हैदर, शाळांवरती काय परिणाम होतोय? विद्यार्थी हे आंदोलन करतायत कारण थेट ते आपली दप्तरं घेऊन रस्त्यावरती बसलेले आहेत. जोपर्यंत शिक्षक येत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? कर्मचाऱ्यांचा जे संप सुरू आहे त्या संपांमुळे अनेक लोकांना याचा फटका बसलेला आहे, सर्वसामान्यांना फटका बसलेला आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी आहेत त्यांनाही या संदर्भात त्याचे नुकसान आहे, शैक्षणिक नुकसान होत आहेत. 2 वर्ष कोरोना काळ होता त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान झालं आणि पुन्हा त्या संपामुळे 2 दिवसापासून शाळा भरत नसल्यामुळे विद्यार्थी यांनी संताप व्यक्त केला. सिंदेवाही नवरगाव हा जो मार्ग आहे तो सकाळपासून त्यांनी जाम केला आणि रास्ता रोको आंदोलन केलं आणि शिक्षकांची व्यवस्था केल्याशिवाय आम्ही उठणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला. तिथले जे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस विभाग या दोन्ही लोकांनी या मुलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता एक महत्वाची अपडेट अशी आहे की तिथल्या ज्या विद्यार्थ्यांना ते शाळेत बसवण्यात आलेलं आहे. पर्यायी 2 शिक्षकांची व्यवस्था ती त्यांना करून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जो हा रास्ता रोको आंदोलन आहे तो वापस घेतलेला आहे. बरं हैदर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता महाराष्ट्रातील सुमारे 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावरती गेलेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दरम्यान नागपूर महानगरपालिकेतील संपावरती असलेल्या 219 कर्मचाऱ्यांना प्रशासनानं नोटीस बजावली आहे. प्रशासनानं संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना 24 तासात स्पष्टीकरण द्या अशा आशयाच्या नोटीस बजावलेल्या आहेत. संप दडपण्यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप देखील कर्मचारी संघटनांनी केलाय. दरम्यान संपाच्या 2ऱ्या दिवशी 75% कर्मचारी कामावरती परतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजपासून पालिकेच्या झोन स्तरावरील कामकाज सुरळीत होण्याची शक्यता आहे. तर राज्यभरात सुरू असलेल्या या जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
संप करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात, मात्र हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलाय. वकील गुणरत्न सदावर्ते हे तातडीच्या सुनावणीची विनंती करणार आहेत आणि या याचिकेत संपामुळे विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देण्यात आलाय. त्यामुळे आता या याचिकेवरती उच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे देखील महत्त्वाचं आहे. हा संप ज्या प्रकारे चालवलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हाल सुरू झालेले आहेत. हे लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी. या संपाच्या संदर्भानं माननीय उच्च न्यायालयाने जे आहे उद्या सकाळी या प्रकरणाची सुनावणी ठेवलेली आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली आणि तातडीने सुनावणी व्हावी ही आमची मागणी होती. ती माननीय न्यायालयाने मान्य केलेली आहे. लोकांची जी गैरसोय फरफट जी महाराष्ट्रामध्ये होती आहे, आरोग्य व्यवस्थेमध्ये 3-13 वाजलेत, लोक मरतात आहेत. सगळ्या प्रशासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी नाहीत, इथं लोकांची गैरसोय होत आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्याचं सरकार कर्मचाऱ्यावर कारवाई करायला निघालेली आहे. याचा आम्ही विरोध करतो. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची मागणी जी आहे ती रास्त आहे, त्यांना लागू करावी ही मागणी काँग्रेसची आहे. आता एका बाजूला जुनी पेन्शनबाबत सरकारी कर्मचारी संपामध्ये असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात एका मोर्चाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा, आम्ही तयार आहोत अर्ध्या पगारावरती काम करायला, तेही विना पेन्शन, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयावरती याबाबत उद्या मोर्चा काढण्यात येणार असून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन यात करण्यात आलंय. मात्र ही पोस्ट कोणी केली याचा शोध मात्र लागत नाहीये. मात्र याची चर्चा सोशल मीडियात जोरदार सुरू आहे. तर राज्यामध्ये जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावरती आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. आमदार आणि खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे, म्हणजे कर्मचारी पेन्शन मागणार नाहीत. मी सुद्धा पेन्शन घेणार नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. आता काही लोक असे प्रश्न करतात का बा आमदार खासदारांना पेन्शन आणि आम्हाला का नाही. मग माझा असा उलट प्रश्न आहे, जर सगळ्या आमदार खासदारांना पेन्शन बंद मागावं, घेऊ नये, म्हणजेच कर्मचारी पेन्शन मागणार नाही. तर सगळ्या आमदार खासदारांना हा निर्णय घेतला पाहिजे. आम्ही तो निर्णय आम्ही घेतला. आम्ही पत्रसुद्धा पाठवणार आहे का आम्ही पेन्शन घेणार नाही. आणि मग आमदार खासदारांना पेन्शन घेऊ नये असा एकत्रित निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मग आमचे कर्मचारीसुद्धा पेन्शन मागणार नाही ना. राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही घटक पक्षांनी एकत्रित सामोरं जाण्याचं निश्चित केलंय. मागच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाला आत्तापासूनच सुरुवात झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतला ठाकरे गट सर्वाधिक 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 9 जागांवरती लढेल. पदवीधर आणि पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढल्यानं त्यांना भाजप आणि शिवसेनेविरोधात चांगली कामगिरी करता आली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सत्ताधारी पक्षांच्या विरोधात एकत्रित लढावं असं निश्चित केल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय. अजून कुठलाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. असं कुठलाही जे काही मी पाहतोय असं कुठलाही निर्णय झालेला नाही. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला एसीबीनं नोटीस बजावली आहे. यावरून त्यांनी सरकारवरती निशाणा साधला. आपल्याला नोटीस पाठवणं मान्य करतो, मात्र माझ्या कुटुंबाला नोटीस बजावणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. गेल्या 2 महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवरती आहेत आणि त्यांच्या घराची देखील पाहणी एसीबीकडून करण्यात आली. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. मला नोटिसा द्यायला पाहिजे, मी मान्य करतो, पण माझ्या कुटुंबाला अशातल्या नोटिसा देणं चुकीचं आहे. सरकारने ही जी भूमिका घेतली 100% चुकीची आहे आणि अशा तऱ्हेचं करण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे आमचे संपूर्ण शिवसेना असेल, कोकणातले आमचे शिवसैनिक असतील, मतदार असतील, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यासंबंधाचं मागे आंदोलन, मोर्चा निघाला होता आणि म्हणून याकरता हिंमत असेल तर जनतेच्या दरबारामध्ये ज्यांनी येऊन दाखवावं. त्या जनतेच्या दरबारामध्ये महाराष्ट्र तर आहेच, तो कोकणामधली ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी 100% जनता त्यांना जागा दाखवेल, हा मला विश्वास आहे.
आता हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडतीये। सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत आणि अशातच अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेती पिकांना फटका बसतोय। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे। नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबईत सुद्धा 2 दिवस ढगाळ वातावरण असेल। आता अवकाळी पावसामुळे नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी झाल्याचा प्रकार समोर आलाय। शेतकऱ्यांनी बाजारात आणलेलं पीक अवकाळी पावसामुळे नासलंय। मार्केट समितीने शेतकऱ्यांचा उघड्यावरचा माल सुरक्षित न केल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय। कळमना मार्केटमध्ये हजारो टन धान्य मार्केटमध्ये उघड्यावरतीच पडू नये आणि त्यातच नागपूरसाठी आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता अधिक आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड, नांदगाव, येवला यासोबतच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय, तर अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकांचं अतोनात नुकसान झालं। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरभरा आणि गव्हाची साठवणूक करून ठेवली, मात्र पावसामुळे हे दोन्ही पिकं भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव या तालुक्यात रात्री काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला आणि या पावसानं भाजीपाला आणि कांदा पिकांना फटका बसतोय। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार कोल्हापुरातील गारगोटीमध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गारगोटीमधील मार्केटमध्ये पाणी साचलं होतं, तर सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पावसानं तिथं हजेरी लावल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष, डाळिंब या पिकांना बसतोय। शेतकरी चिंतेत पडलाय। तसंच भुसावळसह यावल, मुक्ताईनगर या परिसरात देखील मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आला। शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। जळगावात सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला, तर शहापुरात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू आहे। गोंदियामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे, तर धाराशिवमध्ये पुढील 2 दिवसात जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। रब्बी पिकांची काढणी थांबवा असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। तसंच रब्बी पिकं काढून ठेवली असतील तर ती पिकं झाकून ठेवावी, उघड्यावरती जनावरं बांधू नयेत असं आवाहन हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलंय। भंडाऱ्यामध्ये हवामान खात्यानं पुढचे 3 दिवस जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरीची शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे। धुळ्यामध्ये पावसामुळे शिरपूर, साक्री, शिंदखेडा या 4ही तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे गहू, कांदा आणि मका पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। नंदुरबार जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। साताऱ्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आला, तर पाचगणीमध्ये गारांचा खच पडला। अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकाचं नुकसान झालंय। सातारा जिल्ह्याला काल अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। सातारा जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये हा पाऊस कोसळला, मात्र या पावसामध्ये नुकसान झालं ते शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मी आता वाई तालुक्यातल्या ओझरडे गावामध्ये उभा आहे आणि या ठिकाणचं चित्र तुम्हाला दाखवतो। हे गव्हाचं पीक तुम्ही पाहू शकता। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे गव्हाचं पीक अक्षरशः झोपलेलं पाहायला मिळतंय। शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र हे आहे। खूप विदारक चित्र आहे, कारण हजारो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं पाहायला मिळतंय। सातारा जिल्ह्यातला खंडाळा तालुका असेल, वाई असेल, सातारा असेल किंवा महाबळेश्वर तालुका असेल, या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडला, गारपीटसुद्धा झाली। यामुळे महाबळेश्वर तालुक्यातलं जे स्ट्रॉबेरीचं पीक आहे हे सुद्धा खरं तर धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तसंच इतर पिकं जे आहेत, ऊस पीक असेल किंवा ज्वारीचं पीक असेल, हे सुद्धा या अवकाळी पावसामुळे धोक्यात आल्याचं चित्र आहे। यामुळे या
ठिकाणचे पंचनामे लवकरात लवकर व्हावेत अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळं लवकरात लवकर याचे पंचनामे व्हावेत अशीच मागणी सध्या जिल्ह्यातून पाहायला मिळते। कॅमेरामन राम पवार समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। आता कोरोनाच्या संकटानंतर आत्ता कुठे देशात सगळं सुरळीत सुरू होऊ लागलं होतं, मात्र त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली आहे। नव्या विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। या बैठकीला आरोग्यमंत्री आणि सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत। प्रशासनाकडून परिस्थितीवरती तत्काळ बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे। या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलंय। ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये। आणि आता पुढची बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीमध्ये महिलांना तिकिटात 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला, मात्र या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना GR मिळणं आवश्यक असतं। मात्र महिला प्रवाशांकडून तिकिटात सवलतीसाठी वाहकासोबत वाद घातले जात आहेत। लातूर इथल्या एसटीमध्ये एका महिला प्रवाशानं हाफ तिकीटच्या मुद्द्यावरून कंडक्टरशी वाद घातला। कोण म्हणलं सांगा की कुठं आहे नियम काय का त्याचा काही तुमच्याकडे काही नियम काय आहे का तुमच्याकडे? काय दाखवते दाखवा की 12 महिने चालता तुम्ही दाखवा ना। जास्त बोलू नका, त्याच्यात काय तिकीट घ्यायचं ते घ्या, तुम्ही आता बोलू नका, तुम्ही मला पैसे द्या वापस। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षा राणी पाटील या 10 महिन्याच्या मुलाला घरी सोडून BSF मध्ये दाखल झालेले आहेत। रेल्वे स्टेशनवरून ड्युटीवरती हजर होण्यासाठी जात असताना त्यांच्या जीवाची एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत।